नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, ही जी थंडी आहे, ही थंडीची लाट कायम आहे आणि रोजची रोज थंडीमध्ये वाढ होणार आहे. तरी शेतकरी मित्रो, परंतु काही काही दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे, तरी पण थंडीची लाट राहणार आहे. तरी शेतकरी मित्रो, आज पहाटे 7 तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. कारण पहाटे 7 5 ते 4च्या टायमाला जवळ-जवळ बीड, अहिल्यानगर तसेच बार्शी, करमाळा, दौंड, पेठी, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये 9 ते 10 असे तापमान राहणार आहे. म्हणजे डायरेक्ट 2 ते 3 थंडीमध्ये एकदम जास्त प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळं थंडीत जोरदार वाढ होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, ही थंडी जवळ-जवळ 7 तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. तसेच ही थंडी 8 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो, 8 तारखेला परत थंडीमध्ये आणखीन वाढ होणार आहे. कारण टेम्परेचर हे 7 ते 8 असे टेम्परेचर राहणार आहे आणि ही थंडी जास्त करून मराठवाड्यामध्ये यावर्षी जास्त राहण्याची जास्त शक्यता आहे. तसेच विदर्भ साईडला एक जास्त राहणार आहे आणि अहिल्यानगर या भागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. तशी ही थंडी रोजची रोज प्रत्येक दिवस थंडीमध्ये जास्त वाढ होणार आहे आणि 9 तारखेला 9 तारखेला संभाजीनगर, जालना, तसेच बीड, केज, जामखेड या भागामध्ये 4 ते 5 असे सेल्सिअस तापमान राहणार आहे. तसेच लोणार, चिखली, जिंतूर, वाशिम या भागामध्ये देखील 5 असे सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये 7 ते 6 तापमान राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ही थंडी रोजची रोज वाढत जाणार आहे. थंडीमध्ये परत 10 तारखेला देखील 3 ते 5 तापमान पूर्ण मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील 5 ते 8 तापमान असे राहणार आहे. तरी शेतकरी मित्रो, हे तापमानात रोजची रोज वाढ होत आहे आणि पूर्ण महिना शक्यतो पूर्ण महिना डिसेंबर महिना थंडीमध्ये जोर राहण्याची शक्यता आहे आणि 12 तारखेला तर एकदम सकाळचे तापमान हे 3 ते 5 काही ठिकाणी 2 असे राहणार आहे. सातारा, सांगली, अकलूज या भागामध्ये 2 ते 3 तापमान राहणार आहे. ते अहिल्यानगर, बीड या भागामध्ये देखील काही भागामध्ये 3 ते 2 असे टेम्परेचर राहणार आहे. त्यामुळे थंडी ही भयानक राहणार आहे आणि काही ठिकाणी हिव देखील पडू शकते एकदम जोरदार. कारण सध्या जोरदार थंडीला सुरुवात होत आहे. कारण ही थंडी शेतकरी मित्रांनो सध्या तरी 20 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत जोरदार थंडीत वाढत राहणार आहे. कारण 20 तारखेला देखील 8 ते 10 असे सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि विदर्भ साईडला 8 ते 7 असे सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता पूर्ण डिसेंबर महिना थंडीमध्ये वाढत राहणार आहे आणि तसेच जानेवारी महिन्यामध्ये देखील जोरदार थंडी राहण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी. सध्या तरी 20 डिसेंबर पर्यंत जोरदार थंडी राहणार आहे आणि पुढची अपडेट आल्यानंतर आपणास कळवू. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.